नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षदा ठाणगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो व्हिडिओ बनवत आहोत तो व्हिडिओ 18 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। की या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बऱ्याचशा टॉपिकची या ठिकाणी रिव्हिजन करणार आहोत आणि बरेचसे या ठिकाणी एक्झाम्पल पाहणार आहोत की ज्या एक्झाम्पलच्या सहाय्याने आपली बऱ्याच टॉपिकची रिव्हिजन या ठिकाणी होणार आहे आणि याचा नक्की आपल्याला परीक्षेसाठी फायदा होणार आहे। जास्त वेळ न घेता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी जर आर्विक अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा। चला तर पाहूया पहिलं उदाहरण। पहिला प्रश्न मी या ठिकाणी लिहिलेला आहे, आकृतीत किती शिरोबिंदू आहेत? तर ज्यावेळेस आपल्याला या ठिकाणी शिरोबिंदूवर प्रश्न दिला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी आकृतीचं नीट निरीक्षण या ठिकाणी करायचं आहे। साध्या भाषेत आपण या ठिकाणी म्हटलं तर शिरोबिंदू याला आपण म्हणू शकतो कोपरे किंवा कॉर्नर आणि याला इंग्लिशमध्ये आपण व्हर्टेक्स असंही म्हणतो। तर या ठिकाणी शिरोबिंदू शोधत असताना फक्त आपल्याला पाहायचं आहे की दोन बाजू कोणत्या ठिकाणी एकत्र आल्या आहेत, जॉईन झाल्या आहेत, त्या बाजूला शिरोबिंदू असे म्हणतात। तर आपण या आकृतीत शिरोबिंदू कसे मोजणार आहोत ते पाहूया। या ठिकाणी 1, नंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 म्हणजे ज्या ज्या ठिकाणी या रेषा एकमेकांना जुळलेल्या आहेत, बाजू एकमेकांना जॉईन झालेल्या आहेत त्या बाजूला या ठिकाणी शिरोबिंदू म्हणतात। आणि आपण या आकृतीत मोजले तर एकूण या ठिकाणी 10 शिरोबिंदू आहेत। किती आहेत? 10 शिरोबिंदू आहेत। आपल्याला परीक्षेमध्ये या ठिकाणी फक्त काय येणार आहे, आकृती थोडीशी वेगळी या ठिकाणी येऊ शकते, परंतु व्हर्टेक्स किंवा शिरोबिंदू मोजण्यासाठी सांगितलं तर आपल्याला याच पद्धतीने त्या ठिकाणी मोजायचं आहे, फक्त आपली आकृती या ठिकाणी वेगळी असणार आहे। पुढील प्रश्न की जो अतिशय महत्त्वाचा आहे, वर्तुळासंबंधी विचारलेला आहे। वर्तुळाची त्रिज्या 2 सेंटीमीटर आहे, एक जीवा 3 सेंटीमीटर आहे, तर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? तर मी आपल्याला समजण्यासाठी या ठिकाणी एक वर्तुळाची आकृती काढलेली आहे। या ठिकाणी बी केंद्रबिंदू आहे आणि BC हा 2 सेंटीमीटर आहे, ती त्रिज्या या ठिकाणी आहे। काय आहे? त्रिज्या आहे। आणि EF 3 सेंटीमीटर आहे की जी काय आहे या ठिकाणी काढलेली एक जीवा आहे। आता आपल्याला त्या ठिकाणी काय विचारलेलं आहे की वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? आता वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे काय असतं? व्यास। व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते। व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो। ही गोष्ट महत्त्वाची आहे या ठिकाणी। आता BC हा 2 सेंटीमीटर दिलेला आहे की जो या ठिकाणी काय आहे, त्रिज्या आहे, आणि व्यास काय असतो? व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो। म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, या ठिकाणी 2 ची दुप्पट करावी लागणार आहे। म्हणजे जर 2 ची दुप्पट आपण या ठिकाणी केली तर ती किती होणार आहे? 4 सेंटीमीटर होणार आहे। काय होणार आहे? 4 सेंटीमीटर होणार आहे। म्हणून आपल्याला जी वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आपल्याला या ठिकाणी पाहिजे होती, की जिची लांबी पाहिजे होती, ती लांबी या ठिकाणी 4 सेंटीमीटर आलेली आहे। या उदाहरणाच्या माध्यमातून एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा की जी काय आहे, व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा। या ठिकाणी आपण आत्ता जे उदाहरण पाहणार आहोत ते आहे दशांश अपूर्णांकासंबंधी। 0.17 हा दशांश अपूर्णांक कशा प्रकारे लिहिता येणार नाही? तर 0.17 या ठिकाणी दिलेला आहे। हे लिहिताना आपण त्याला शतांश काय म्हणू शकतो? 17 शतांश असंही म्हणू शकतो आणि 17 शतांश म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला 17/100 असं लिहायचं असतं। तर पहिला जो ऑप्शन आहे 17/100 तो या ठिकाणी बरोबर आहे। पहिला ऑप्शन बरोबर आहे। लिहिता येणार नाही असं त्यांनी विचारलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी 3 ऑप्शन बरोबर आहे आणि 1 बरोबर आहे। आपल्या समजण्यासाठी या ठिकाणी ऑप्शनची गरज होती म्हणून ऑप्शन सुद्धा या ठिकाणी आहेत। दुसरं आहे 10/100 अधिक 7/100 म्हणजेच हे काय होतं? 17/100च या ठिकाणी होत आहे, म्हणून दुसरा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे। 10 अधिक 7/100 म्हणजे हे सुद्धा काय आहे, त्या ठिकाणी 17/100च आहे। म्हणजे 1, 2, 3 ऑप्शन हे बरोबर आहेत। तर चौथा ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर का नाही ते आपण या ठिकाणी पाहू। 10 अधिक 7/100 म्हणजे आता या ठिकाणी 10 काय आहे, छेदस्थानी अंशस्थानी या ठिकाणी दिलेले आहेत आणि याचा छेद काही दिलेला नाही। ज्यावेळेस छेद काय नसतो त्यावेळेस 1 असतो।
तर या ठिकाणी जे छेद आहेत ते छेद समान नाही, आपल्याला अगोदर ते छेद या ठिकाणी समान करून घ्यावे लागतील आणि समान करण्यासाठी इकडे 100ने या ठिकाणी गुणावं लागेल, इथे सुद्धा 100ने गुणावं लागेल, म्हणजे ही संख्या काय होणार आहे त्या ठिकाणी 17चे 100 येणार नाही, कारण या ठिकाणी जर आपण 100ने गुणलं तर गुणाकार वेगळाच येईल आणि त्यामध्ये पुन्हा 7 प्लस केले तर ती वेगळी संख्या या ठिकाणी येणार आहे, म्हणजे तो आपल्याला जे पाहिजे आहे 17चे 100 हे उत्तर त्या ठिकाणी येणार नाही, म्हणून आपला चौथा जो ऑप्शन आहे तो या ठिकाणी चुकीचा आहे। आपल्याला अशा प्रकारे 17 शतांश लिहिता येणार नाही। पुढील प्रश्न 3, 0, 5, 7, 9, 1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा। तर पहा, ज्यावेळेस तुम्हाला संख्येसंबंधी या ठिकाणी प्रश्न विचारला जातो त्यावेळेस मोठी संख्या तयार करा किंवा छोटी संख्या तयार करा असाही प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो, त्याचबरोबर विषम किंवा समसंख्या तयार करा या संबंधीचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो। तर आपण पाहता या उदाहरणामध्ये त्यांनी काय सांगितले, मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगितलेली आहे। ज्यावेळेस मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगितली जाते त्यावेळेस आपल्याला मोठे नंबर अगोदर लिहायचे असतात आणि ज्यावेळेस छोटी संख्या तयार करायला सांगितली जाते त्यावेळेस छोटे नंबर अगोदर लिहायचे असतात। फक्त या ठिकाणी लक्षात ठेवायचे की आपल्याला जर त्यांनी विषम संख्या तयार करायला सांगितली तर एकक स्थानी आपल्याला 1, 3, 5, 7, 9 यापैकी जे अंक तुमच्या उदाहरणामध्ये दिलेले असतील त्यापैकी एखादा अंक त्या ठिकाणी आला पाहिजे, म्हणजे ती विषम संख्या तयार होणार आहे। आणि जर समसंख्या त्या ठिकाणी विचारली तर 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी एखादा अंक एकक स्थानी आला पाहिजे, म्हणजे तुमची त्या ठिकाणी काय होणार आहे, समसंख्या तयार होणार आहे। तर आता मोठ्यात मोठी विषम संख्या आपण तयार करूया। आता मोठी करायची आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी 9 ने सुरुवात करायला आहे, मोठा अंक अगोदर घ्यायचा आहे 9, त्यानंतर 7, नंतर घेऊया 5, नंतर घेऊया 3 9, 7, 5, 3 घेतलेला आहे। आता या ठिकाणी 0 आणि 1 राहिलेला आहे, 0 आणि 1 राहिलेला आहे। आपल्याला या ठिकाणी विषम संख्या तयार करायला सांगितलेली आहे म्हणून 0 आपण शेवटी लिहू शकत नाही, तर तो 0 आपल्याला या ठिकाणी लिहावा लागणार आहे आणि मग आपल्याला 1 लिहावं लागणार आहे। काय करायचंय, 1 लिहायचं आहे, म्हणजे आपण जी संख्या या ठिकाणी तयार केलेली आहे ती आहे 9,75,301, 9,75,301 आणि मोठ्यात मोठी संख्या तर आपण या ठिकाणी तयार केलेली आहे, परंतु या ठिकाणी 1 आलेला आहे म्हणजेच ती काय झालेली आहे, विषम संख्या या ठिकाणी तयार झालेली आहे। प्रश्न, पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा। शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल। 5 जर या ठिकाणी प्रश्न पाहिला तर अतिशय सोपा आहे, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी विचारलेला आहे त्या पद्धतीने आपण जर या ठिकाणी सोडवलं तर ते नक्की या ठिकाणी बरोबर येणार आहे। तर पहा, या ठिकाणी ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या आपल्या उतरत्या क्रमाने मांडायच्या आहे, म्हणजे सर्वात मोठी संख्या आपल्याला अगोदर घ्यायची आहे। या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी 40 आहे, 41, 40 आणि 41, म्हणजे एका संख्येमध्ये 40 आहे आणि बाकी सर्व संख्यामध्ये 41 कॉमन पहिल्यांदा दिलेला आहे। तर त्याला काय करायचं, पटकन अंडरलाईन करून घ्यायची आहे की ज्याच्या सहाय्याने आपल्याला पटकन काय होणार आहे, पुढचा अंक पाहून मोठी संख्या कोणती आहे ते या ठिकाणी समजणार आहे। पहा, इथे 41 3 मध्ये कॉमन आहे म्हणजे 260 मोठे आहे, म्हणजे 41 260 अगोदर येईल। त्यानंतर पहा 38 या ठिकाणी 238 आहे, इथे 237 आहे म्हणजे 41 238 येईल आणि त्यानंतर 41 237 या ठिकाणी येणार आहे आणि लास्टला 40 वाला नंबर 40,273 या ठिकाणी येणार आहे। पहा, ही झालं, हे लिहून झालं आपलं उतरत्या क्रमाने। आता प्रश्न अजून बाकी आहे। पहा, काय विचारलंय, प्रश्न या ठिकाणी जे विचारलंय ते नीट या ठिकाणी काळजीपूर्वक वाचा। पहा, शेवटून येणाऱ्या दुसऱ्या, म्हणजे आपल्याला या ठिकाणी शेवटून मागून सुरुवात करायची। पहा, शेवटून येणाऱ्या दुसऱ्या म्हणजे हा दुसऱ्या क्रमांकाला येतोय व चौथ्या संख्येमध्ये चौथी संख्या म्हणजे इकडून सुरुवात करायची। पहा, शेवटून येणाऱ्या दुसऱ्या आणि चौथ्या संख्यामधील फरक काढल्यास, फरक म्हणजे आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करायची आहे आणि वजाबाकी करताना आपल्याला मोठा नंबर अगोदर घ्यायचा आहे, म्हणजे 41,260 वजा 41,237 आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे। पहा, इथे 0 आहे, शून्यातून 7 जात नाही म्हणजे शेजारच्याकडून आपल्याला 1 घ्यावं लागणार, इथे 10 होतील, इथे 5 राहतील। पहा, 10 मधून 7 गेल्यावर 3 उरतात आणि 5 मधून 3 गेले तर 2 उरतात, 2तून 2 गेला 0, 1तून 1 गेला 0 आणि 4तून 4 गेले 0, म्हणजे आपण जर फरक काढला तर तो फरक या ठिकाणी येत आहे। पहा, 23
आणि आणखी महत्त्वाचं फरक काढला, दशक स्थानी कोणता अंक येईल, त्यांनी काय विचारलेलं आहे, दशक स्थानी. तर 3 हा अंक एकक स्थानी आलेला आहे आणि 2 हा अंक दशक स्थानी आलेला आहे. म्हणजे आपलं या ठिकाणी आलेलं जे उत्तर आहे पा ते आहे 2. आलेलं उत्तर आहे 2. 41 ने विभाज्य असलेल्या समसंख्या चढत्या क्रमाने मांडल्यास चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती. तर पहा या ठिकाणी आपल्याला चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या काढायची आहे. तर ही 41 विभाज्य असलेल्या संख्या म्हणजे काय, तर 41च्या पाड्यामध्ये येणाऱ्या संख्या. तर या ठिकाणी पहा आपण 41 केलं तर 41 येतात. म्हणजे ही कोणती संख्या आहे, ही आहे पा विषम संख्या. आणि आपण अजून एक करून पाहणार आहोत पा 41 दुने केलं तर बे 1 बे आणि बे दुने बे चौक 8 82 या ठिकाणी येत आहे. म्हणजे पहिली जी संख्या या ठिकाणी आलेली आहे ती पहिली संख्या आहे विषम आणि दुसरी संख्या या ठिकाणी आलेली आहे ती आहे पा समसंख्या. म्हणजे एक विषम एक सम अशी त्या ठिकाणी अल्टरनेट येत आहे. आणि आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे की चढत्या क्रमाने. आता चढत्या क्रमाने म्हणजे काय, छोटी अगोदर मग मोठी मग मोठी मग मोठी. मग आपण या ठिकाणी जर विचार केला ही 2 नंबरला आलेली पहिली संख्या आहे, 2 नंबरला आलेली पहिली संख्या आहे. तर 8 नंबरला जी संख्या येईल पा ती असेल या ठिकाणी चौथ्या नंबरची समसंख्या. म्हणजे आपण या ठिकाणी डायरेक्ट 41 गुणिले 8 केलं तर 8 1 8 आणि 8 चौक 32 म्हणजे या ठिकाणी 328 ही जी संख्या येणार आहे पा ती 41 ने विभाज्य असलेल्या संख्या जर आपण चढत्या क्रमाने मांडल्या तर चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या आहे. या ठिकाणी नीट लक्ष ठेवून ऐका पा. जर त्याने नुसती चौथ्या स्थानावर येणारी संख्या विचारली असती तर 41 चौक आपण या ठिकाणी केलं असतं, 41 गुणिले 4 केलं असतं. परंतु त्यांनी विचारलेली समसंख्या आहे आणि या ठिकाणी अल्टरनेट संख्या येत आहे. म्हणून आपल्याला जी 4 नंबरची संख्या काढायची आहे ती 8व्या स्थानावर येणार आहे. कारण 8व्या स्थानावर येणारी समसंख्या त्या ठिकाणी आहे. आणि मग आपल्याला या ठिकाणी जे आलेलं उत्तर आहे पहा ते आहे 328. प्रश्न 162 131 890 772 आणि 245 या संख्येमधील किती संख्यांना 2 ने निशेष भाग जात नाही. तर पहा परीक्षेच्या वेळेस आपल्याला वेळ अतिशय कमी त्या ठिकाणी असतो आणि आपल्याला सर्व प्रश्न सोडवायचे असतात, आपल्याकडे जास्त वेळ त्या ठिकाणी नसतो. म्हणून प्रत्येक संख्येला या ठिकाणी 2 ने भागत बसायचं नाही. आपल्याला या ठिकाणी ज्या विभाज्यतेच्या कसोट्या आहेत पहा त्या कसोट्या जर आपण या ठिकाणी पाठ करून ठेवल्या तर अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर आपलं सोपं पटकन उत्तर त्या ठिकाणी येणार आहे पहा. तर या ठिकाणी 2 ने निशेष भाग जात नाही असं विचारलेलं आहे. तर कोणत्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, तर पहा ज्यावेळेस पहा एकक स्थानी, ज्यावेळेस एकक स्थानी 0 2 4 6 8 यासारखे अंक त्या ठिकाणी असतात त्या संख्यांना 2 ने भाग जातो, त्या संख्यांना 2 ने भाग जातो. तर मग पहा या ठिकाणी 2 आहे, इथे 0 आहे, इथे 2 आहे, इथे 5 आहे आणि इथे 1 आहे. म्हणजेच 162 890 आणि 772 या संख्यांना 2 ने निशेष भाग जाणार आहे. फक्त या ठिकाणी जे 131 आहे पहा आणि 245 आहे या 2 संख्यांना 2 ने निशेष भाग जाणार नाही. कारण त्या काय आहेत त्या ठिकाणी विषम संख्या सुद्धा आहेत पहा आणि त्याच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही अंक त्या ठिकाणी नाही. ह्या ज्या वेळेस पहा त्या ठिकाणी 0 2 4 यासारखा अंक त्या ठिकाणी असतो म्हणजे ती समसंख्या असते आणि ह्या या ठिकाणी विषम संख्या आहेत म्हणजे 2 ने निशेष भाग जात नाही. अशा या ठिकाणी 2 संख्या आहेत पहा. किती संख्या आहेत, 2 संख्या या ठिकाणी आहेत. पुढील प्रश्न जो आहे पहा तो संख्येसंबंधी या ठिकाणी विचारलेला आहे. 25,000 या संख्येतून कोणती संख्या वजा केली तर सर्वात लहानात लहान 4 अंकी समसंख्या मिळेल. सर्वात लहान 4 अंकी समसंख्या मिळेल. म्हणजे पहा या ठिकाणी मी 4 ऑप्शन या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं अगोदर 25,000 हे या ठिकाणी लेखी दिलेलं आहे ते अगोदर आपल्याला अंकामध्ये लिहायचं आहे. तर 25,000 आपण कसं लिहिणार आहोत पहा. 25,000 लिहिताना 25,750 पावणे म्हटलेलं आहे पहा. ज्यावेळेस पावणे त्या ठिकाणी असतं त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागतं 750 शेवटी. तर या ठिकाणी 26,000 पावणे 26,000 आहे तर ते आपण या ठिकाणी लिहितो 25,750. काय लिहितो 25,750. आता आपल्याला काय करायचं त्यांनी सांगितलं की कोणती संख्या वजा केली तर या ठिकाणी मी 4 ऑप्शन लिहिलेले आहेत. तर मग या 4 ऑप्शनचे त्या ठिकाणी वजाबाकी करत बसायचं नाही कारण आपल्याकडे जास्त वेळ नसतो. काय विचारलं त्यांनी पुढे पहा
कोणती संख्या वजा केली तर सर्वात लहानात लहान 4 अंकी समसंख्या मिळेल। आता आपल्याला सर्वांना माहित आहे 4 अंकी सर्वात लहानात लहान समसंख्या आहे पहा 1000। कोणती आहे 1000। तर आपण पटकन काय करायचं, याच्यामधून 1000 वजा करायचे पहा, याच्यामधून 1000 वजा करून टाकायचे म्हणजे आपलं उत्तर आपल्याला या ठिकाणी येणार। शून्यातून शून्य गेला 0, 5 5, 7 7 जसे तसे, 5 4 गेला 5 1 गेला त्या ठिकाणी उरतात 4 आणि 2 2 जसेच्या तसे, म्हणजे आपलं उत्तर काय आलं या ठिकाणी 24,750। म्हणजेच पहा या ऑप्शन पैकी जर आपण 24,750 या 25,750 मधून वजा केले तर तुम्हाला तेही या ठिकाणी दाखवते मी। 750 वजा 24,750, शून्यातून शून्य गेला 0, 5 5 गेले 0, 7 7 गेले 0, या ठिकाणी 5 4 गेला 1 आणि 2 2 गेले 0। पण आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे 1000 ही संख्या। तर त्यांनी काय या ठिकाणी जे विचारलं होतं पहा त्या पद्धतीने करताना फक्त या ठिकाणी एकच काळजी घ्या की सर्व ऑप्शनची या ठिकाणी वजाबाकी करत बसू नका, डायरेक्ट काय करा ही संख्या लिहा आणि त्यामधून 1000 वजा करा। तुम्हाला तुमचं जे उत्तर या ठिकाणी पाहिजे पहा 24,750 ते या ठिकाणी आलेलं आहे आणि मी तुम्हाला हे या ठिकाणी करून दाखवलं। आता उत्तर आलं म्हणून आपण पटकन या ठिकाणी वजाबाकी केलेली आहे, परंतु परीक्षेचे आपल्याला 4ही ऑप्शनचा पडताळा त्या ठिकाणी घ्यावा लागणार आहे। तर तसं करू नका, डायरेक्ट काय करा 25,000 ही संख्या घ्या आणि त्यातून 1000 वजा करा म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर या ठिकाणी मिळून जाईल। अतिशय सोपा या ठिकाणी विचारलेला आहे जो आयता संबंधी आहे पहा, आयताचा प्रत्येक कोन आणि डॅश असतो म्हणजे फिल इन द ब्लँक्स या ठिकाणी विचारलेले आहे पहा। यासाठी मी एक आकृती या ठिकाणी काढली, आयत काढलेला आहे पहा आणि आयताचा प्रत्येक कोन जो असतो पहा तो या ठिकाणी काटकोन असतो। काय असतो? काटकोन। म्हणजे याचं जे उत्तर आहे पहा ते आहे काटकोन। आयताचा प्रत्येक कोन जो असतो त्या ठिकाणी काटकोन असतो। आपण या ठिकाणी आकृतीत पाहू शकता हा कोन, त्यानंतर आकृती जर आपण अशी पाहिली तर हा इथला कोन, म्हणजे प्रत्येक कोन जे असतात आयताचे ते काटकोन असतात। या ठिकाणी जे दिलेले ऑप्शन होते पहा ते होते विशाल कोन आणि लघु कोन, त्याचबरोबर काटकोन। तर आपलं उत्तर या ठिकाणी आहे काटकोन। त्यामध्ये सोपी अशी बेरीज या ठिकाणी दिलेली आहे पहा, 70,602 अधिक डॅश बरोबर 92,328। म्हणजे 70,602 मध्ये आपण कोणती संख्या मिळवली तर आपलं उत्तर या ठिकाणी 92,328 येणार आहे। 4 पर्याय या ठिकाणी आहेत पहा, प्रत्येक वेळेस प्रत्येक पर्यायाची त्या ठिकाणी बेरीज करून पाहायची नाही। तर सोपी ट्रिक मी या ठिकाणी सांगणार आहे, जे आपलं उत्तर आहे पहा 92,328 मधून 70,602 या ठिकाणी वजा करायचे पहा, 70,602 वजा करायचे म्हणजे आपल्याला संख्या उत्तर मिळणार आहे पहा। 8 मधून 2 गेले 6 उरतात, 2 2 जसा तसा, 3 मधून 6 जात नाही म्हणून आपल्याला एक हातचा या ठिकाणी घ्यावा लागणार आहे पहा। तर इथे होतील 13 आणि इथे राहील 1, 13 मधून या ठिकाणी 6 गेले, 13 मधून 6 गेले तर या ठिकाणी होतात 5 7। आता इथे 1 राहिलेला आहे तो 1 जसाच्या तसा खाली येईल आणि 9 मधून 7 गेले तर 2 उरतात म्हणजे आपलं उत्तर आहे पहा 21,726, पर्याय क्रमांक 2। हा जर आपण यामध्ये मिळवला तर आपलं येणारं उत्तर असेल 92,328। प्रश्न पहा, 5 डझन अधिक 2 ग्रॉस बरोबर किती डझन? विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला अशा पद्धतीचं उदाहरण त्या ठिकाणी आलं तर आपल्याला ही सर्व माहिती त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे पहा। तर 1 डझन म्हणजे 12, 1 डझन म्हणजे 12, 1 ग्रॉस म्हणजे 144 कागद, 144 कागद किंवा त्याला आपण 12 डझन असंही म्हणू शकतो। 1 दस्ता बरोबर 24 कागद आणि 24 कागद म्हणजेच 2 डझन आणि 1 रिम बरोबर 480 कागद म्हणजे ते 480 आपण डझनमध्ये कन्वर्ट केले तर ते होतात 40 डझन। जर आपल्याला ही माहिती त्या ठिकाणी परफेक्ट असेल तर या संबंधी कोणताही प्रश्न त्या ठिकाणी विचारला तर तो चुकणार नाही पहा। तर ही माहिती या ठिकाणी पाठ करूनच ठेवायची आहे पहा। तर दिलेलं उदाहरण आपण या ठिकाणी सोडवूया पहा। 5 डझन, 1 डझन बरोबर 12 म्हणजे 5 डझन बरोबर किती? 5 डझन बरोबर किती? तर आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे पहा 12 गुणिले 5, 12 गुणिले 5 म्हणजे 12 पंचे 60 या ठिकाणी होईल पहा। काय होईल? 12 पंचे 60 म्हणजे 5 डझन म्हणजे किती होतात? 60 होतात पहा। आणि 2 ग्रॉस, आता 1 ग्रॉस म्हणजे 144, 1 ग्रॉस म्हणजे 144, 2 ग्रॉस म्हणजे काय करावं लागेल?
एक तर तुम्ही त्यांची बेरीजही करू शकता किंवा त्याला 2 ने या ठिकाणी गुणू शकता. 4 आणि 4 8, 4 आणि 4 8 आणि 1 आणि 1 2, म्हणजे 2 ग्रॉसमध्ये या ठिकाणी येतात पहा 288 पेपर. आता आपल्याला यांची या ठिकाणी बेरीज करून घ्यावी लागणार आहे. 288 आणि 60, 88 8 जसा तसा 8 आणि 6 या ठिकाणी होतात 14 आणि 2 1 आणि 3 होतात 3. या ठिकाणी आलेलं आहे आपलं उत्तर 348. परंतु हे काय आलेले, कागद आलेले आहेत, कागद आलेले आहेत. त्यांनी विचारलं आपल्या डझनमध्ये किती आहे, म्हणजे आपल्याला पुन्हा काय करावं लागणार आहे, 348ला 12ने भागावं लागणार आहे. 12 दुने 24 होतात आणि 12 3 36 होतात, म्हणजे 2 आपण या ठिकाणी भाग देऊ शकतो. 12 दुने 24, 4 4 गेले 0, 3 2 गेला 1 या ठिकाणी राहिला, 8 वरून घेतला, 12 9 108, 12 9 108, म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 29 डझन. किती आलेलं आहे, 29 डझन या ठिकाणी आलेलं उत्तर आहे पहा. ही सर्व माहिती पाठ करून ठेवा. प्रश्न पहा, आपण या ठिकाणी जो पाहणार आहोत तो आहे शेकडेवारी संबंधी. या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे पहा, ती आहे चौरसाची आकृती आणि आपल्याला प्रश्न विचारला रेखांकित भागाची शेकडेवारी काढा. तर आपल्याला अगोदर या ठिकाणी पाहून घ्यावं लागेल, ज्यावेळेस असा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो त्यावेळेस रेखांकित भाग किती आहे आणि एकूण भाग किती आहे हे या ठिकाणी पाहून घ्यावं लागणार आहे. तर एकूण भाग या ठिकाणी कसे मोजायचे आहेत किंवा किती आहे ते कसं ठरवायचं आहे. तर पहा या ठिकाणी चौरस आहे, उभे आणि आडवे असे 4 4 या ठिकाणी दिलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी जर एकूण विचार केला तर एकूण होतात 16, एकूण होतात 16. परंतु आपण जर आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर आकृतीचा काही ठिकाणी फक्त अर्धा अर्धा भागच त्यांनी रेखांकित केलेला आहे. म्हणजेच याच्या साहाय्याने आपल्या काय लक्षात येते की त्या ठिकाणी त्यांनी अर्धे अर्धे भाग केले आहे, म्हणजेच प्रत्येक चौरसाचे 2 भाग केलेले आहे. एकूण आहेत 16 आणि त्याचे जर आपण अर्धे अर्धे भाग केले तर ते होतात पहा 32, 16 दुने 32, म्हणजे या ठिकाणी एकूण भाग किती आहेत, एकूण भाग आहेत पहा 32. त्यापैकी रेखांकित किती आहेत पहा, तर 1 2 3 4 5 6 7 8 रेखांकित आहेत पहा, रेखांकित भाग आहेत 8. आता आपल्याला काय करायची, याची शेकडेवारी काढायची, म्हणजेच आपल्याला लिहावं लागेल अगोदर रेखांकित भाग अगोदर लिहायचे आणि त्याखाली छेदस्थानी लिहायचं आहे एकूण भाग आणि गुणिले 100 करायचं आहे. काय करायचं आहे, गुणिले 100 करायचं आहे. तर 8 1 8, 8 चौक 32 या ठिकाणी होतात, 4 1 4, 4 दुने 8, 10तून 8 गेले 2 उरतात आणि 4 5 20. म्हणजेच पहा जर आपण या ठिकाणी रेखांकित भागाची शेकडेवारी काढली तर ती शेकडेवारी या ठिकाणी येते 25. तुम्हाला मी अजून एक या ठिकाणी सांगणार आहे पहा की जर तुम्हाला या ठिकाणी अरेखांकित भागाची शेकडेवारी विचारली तर ती कशी काढायची, त्यावेळेस सुद्धा सेम प्रोसेस या ठिकाणी करायची आहे पहा. रेखांकित भाग आहेत 8, म्हणजे अरेखांकित किती असतील, 32 मधून 8 गेले तर उरतात पहा 24, म्हणजे अरेखांकित असतील पहा 24 छेद एकूण भाग पुन्हा लिहायचे पहा, एकूण भाग गुणिले 100, एकूण भाग गुणिले 100. म्हणजेच आपण आता या ठिकाणी त्याला भाग देऊन घेऊया. 8 त्रिक 24, 8 चौक 32 या ठिकाणी होतात, 4 1 4, 4 दुने 8, 10 मधून 8 गेले 2 उरतात आणि 4 5 20, 25 त्रिक 75 किती होतात, 25 त्रिक 75. म्हणजेच पहा जर आपल्याला रेखांकित भागाची शेकडेवारी विचारली तर आपल्याला या ठिकाणी अंशस्थानी रेखांकित भाग लिहायचा आहे, किती भाग आहेत ते, आणि छेदस्थानी एकूण भाग लिहून गुणिले 100 करायचं आहे. आणि अरेखांकितचं विचारलं तर अरेखांकित भाग अंशस्थानी लिहून खाली छेदस्थानी एकूण भाग लिहून त्या ठिकाणी गुणिले 100 करून आपलं उत्तर या ठिकाणी काढायचं आहे. तर मग आपल्याला आकृती संबंधी या ठिकाणी जर अशी आकृती त्या ठिकाणी दिली आणि रेखांकित किंवा अरेखांकित भागाचं या ठिकाणी तुम्हाला शेकडेवारी विचारली तर तुम्ही अशा पद्धतीने काढा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं येणारं उत्तर नक्की बरोबर असेल ना. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यामधील फरक किती. फरक म्हणजे आपल्याला वजाबाकी करायची आहे आणि पहा प्रत्येक वेळेस एक तरी प्रश्न त्या ठिकाणी समसंख्या आणि विषम संख्ये संबंधी विचारला जातो. तर या ठिकाणी लहानात लहान काय विचारले, 3 अंकी लहानात लहान विषम संख्या. या ठिकाणी किती अंकी विचारलेलं आहे हे नीट त्या ठिकाणी पहा. 3 अंकी विचारलाय म्हणजे ती होते पहा 101. किती होते, 101 ही 3 अंकी लहानात लहान विषम संख्या आहे व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. आता 2 अंकी समसंख्या आपण विचारात घेतली तर ती होते पहा 98.
आणि यामधील फरक किती आहे तो काढायचा आहे, म्हणजे आपल्याला वजाबाकी करायची आहे. इथे आहे 1 आणि इथे 8, 1 मधून 8 जात नाही, इथे 0 आहे, 0कडून तर आपण 1 देऊ शकत नाही, म्हणजे आपल्याला काय करावं लागणार, इथे 0 होईल, इथे 10 होतील पा, आणि 10 मधून इकडे 1 घ्यावं लागेल, इथे 11, इथे 9 उरतील पा. तर या ठिकाणी 11 मधून 8 गेले तर त्या ठिकाणी उरतात पा 3, आणि 9 मधून 9 गेला 0. म्हणजे जर आपण या दोन संख्यामधील फरक काढला तर आपलं येणारं उत्तर आहे पा 3. आता जो प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो नफा किंवा तोटा संबंधी विचारलेला आहे. रमेशने ₹50 डझन या दराने 30 डझन संत्री विकत घेतली. त्यापैकी 15 संत्री खराब झाली आणि उरलेली सर्व संत्री ₹6 प्रति संत्री या दराने विकली. तर या व्यवहारात त्यांना किती नफा किंवा तोटा झाला. तर पहा, अशा पद्धतीचं उदाहरण कधी कधी तुम्हाला संख्या काढण्यासाठी सुद्धा विचारलं जातं. इथे नफा किंवा तोटा विचारलाय, कधी कधी याच पद्धतीचं उदाहरण त्या ठिकाणी असतं. तर त्यांच्याकडे किती आंबे शिल्लक राहिले किंवा किती संत्री शिल्लक राहिली असंही त्या ठिकाणी विचारलं जातं. तर या ठिकाणी सोडूया आपण उदाहरण. या ठिकाणी रमेशने ₹50 डझन या दराने 30 डझन संत्री विकत घेतली. आता एक डझन किती रुपयाला घेतलेला आहे, 1 डझन घेतलेला आहे पा 50 रुपयाला, 1 डझन घेतलेला आहे 50 रुपयाला. आणि एकूण संत्री किती विकत घेतलेली आहे, एकूण घेतलेली आहे 30 डझन, म्हणजे 30 गुणिले 50 आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे पा. 0 0 जसं तसा 3 5 15, म्हणजे एकूण या ठिकाणी 30 डझन संत्री विकत घेण्यासाठी त्यांना ₹1500 लागलेले आहेत. आता या ठिकाणी त्यांनी विचारलं त्यापैकी 15 संत्री खराब झाली. आता या आपल्याला अगोदर आधी नंबरमध्ये काय या ठिकाणी काढावं लागणार आहे. 30 डझन म्हणजे किती संत्र्या. आता 30 डझन, 1 डझन बरोबर 12, 1 डझन बरोबर 12, म्हणजे 30ला आपल्याला या ठिकाणी 12ने गुणावं लागणार आहे. 12 0 0 आणि 12 त्रिक 36, म्हणजेच त्यांनी एकूण ज्या 30 डझन संत्री विकत घेतलेल्या आहेत त्यामध्ये एकूण 360 संत्री त्यांना मिळालेल्या आहेत. आता 360 मधून 15 खराब झालेल्या आहेत, म्हणजे त्यांच्याकडे किती शिल्लक राहिल्या, 360 वजा 15, शून्यातून 5 जात नाही, इथे 10 होतील, इथे 5 राहतील पा. 10 मधून 5 गेले 5, 5 मधून 4 1 गेला 4 उरतील, आणि 3 असे 3 जसे तर तसे, म्हणजे त्यांच्याकडे संत्री शिल्लक राहिल्या पा 345. आता त्यांनी काय केलंय पा, उरलेली सर्व संत्री, उरलेली म्हणजे 345 संत्री ₹6 प्रति संत्री या दराने, प्रति संत्री म्हणजे एक संत्री त्यांनी ₹6 विकलेली आहे. तर मग ह्या 345 संत्री विकून त्यांना किती पैसे मिळतील, यासाठी आपल्याला 345 गुणिले 6 या ठिकाणी करावं लागेल पा. 6 पंचे 30, 6 चोक या ठिकाणी होतात 24, आणि 24 आणि 3 होतात 27, 6 त्रिक 18, 18 आणि 2 होतात 20, म्हणजे 2070 काय मिळालेलं आहे, या सर्व संत्री विकून त्यांना मिळालेले आहे ₹2070. आणि त्यांनी किती नफा किंवा तोटा झाला, नुसता तोटा झाला की नफा झाला असं विचारलेलं नाही, किती पैशामध्ये त्यांना किती नफा किंवा तोटा झालेला आहे. तर पहा, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की संत्री विकत घेतली त्यावेळेस त्यांना ₹1500 लागले होते, परंतु त्यातील काही संत्री खराब होऊन सुद्धा ज्यावेळेस त्यांनी विकली त्यावेळेस त्यांना ₹2070 मिळालेले आहे, म्हणजेच त्या ठिकाणी त्यांना काय झालेलं आहे, नफा झालेला आहे. आणि तो नफा किती झाला, म्हणजे आपल्याला करावं लागणार आहे, या ठिकाणी त्यांनी विकल्यानंतर त्यांना जे पैसे या ठिकाणी मिळालेले आहेत ते पैसे वजा खरेदी करताना लागलेले पैसे, म्हणजे 2070 वजा 1500, शून्यातून 0 गेला 0, 707 जसे तसे या ठिकाणी 10 होतील पा, आणि इथे 1 राहील, 10 मधून 5 गेले 5 या ठिकाणी उरतील, एकातून 1 गेला 0, म्हणजे ₹570 काय झालेला आहे, ₹570 एवढा नफा त्यांना झालेला आहे. या पूर्ण व्यवहारामध्ये रमेशरावांना 570 एवढा नफा झालेला आहे. एका डब्यात 15 किलो 500 ग्रॅम साखर भरली, तर 10 डब्यात एकूण किती साखर मावेल पा. त्यांनी आपल्याला या ठिकाणी जे प्रमाण दिलेले आहे ते आहे एका डब्याचं, की एका डब्यामध्ये 15 किलो 500 ग्रॅम एवढी साखर त्यांनी भरलेली आहे. तर अशा 10 डब्यामध्ये किती साखर मावेल. तर पा या ठिकाणी 15 किलो 500 ग्रॅम म्हणजे लिहिताना आपण लिहू शकतो 15.500,
15.500. आता ही एका डब्यातली साखर आहे, 10 डब्यात किती मावेल म्हणून आपल्याला या ठिकाणी याला काय करायचं आहे, 10 ने गुणायचं आहे. काय करायचं आहे, 10 ने गुणायचं आहे. 10 0 0 10 0 0 10 5 50 या ठिकाणी होतात पहा, म्हणजे 5 इकडे हातचे जाते. 10 5 50 आणि 5 होतात 55, म्हणजे 5 हातचे. 10 1 10 आणि 10 मध्ये 5 मिळवले तर या ठिकाणी होतात 15. म्हणजे या ठिकाणी पहा पॉइंट नंतर जे आहेत ते ग्रॅम मध्ये आहेत. पॉइंट नंतर जे आहे पहा ते ग्रॅम मध्ये आहे. या ठिकाणी 0 0 आलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी काहीच ग्रॅम नाही आहेत. आणि इकडे जे आलेलं आहे पहा ते आहे किलो मध्ये. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे की 10 डब्यात किती साखर मावेल, तर ती असेल 155 किलो. या ठिकाणी ग्रॅम मध्ये काहीही येणार नाही, कारण या ठिकाणी 0 आलेलं आहे. जर या ठिकाणी एखादी संख्या आली असती तर ती आपल्याला ग्रॅम मध्ये घ्यावी लागेल. अशा पद्धतीने आज आपण बरेचसे उदाहरणं या ठिकाणी पाहिलेले आहेत की जे वेगवेगळ्या टॉपिकवर या ठिकाणी होते पहा. आणि या सर्व व्हिडिओमधील जे उदाहरणे आज आपण पाहिलेली आहेत त्याचा नीट सराव करा की जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी याचा नक्की फायदा होणार आहे. आणखी काही उदाहरणे आपण घेणार आहोत की जी आपली राहिलेली आहेत पुढील व्हिडिओमध्ये. तर लवकरच आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी जर आपण आर्विक अकॅडमी यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. थँक्यू.